नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एक पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे या पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, पेन्शनरच्या खात्यात 15 लाख रुपये अदा करण्यात आली। मित्रांनो, काय आहे ही बातमी नक्की याबद्दल डिटेलमध्ये बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, जेव्हा कर्मचारी निवृत्त होतात तेव्हा ते त्यांच्या पेन्शनपैकी 40% प्रवास करतात। कम्युटेशन नंतर दरमहा त्यांच्या पेन्शनमधून कपात केली जाते आणि ही वजावट 15 वर्ष टिकते। निवृत्ती वेतनधारक त्यांचे कम्युटेशन करताच त्यांना त्यांचे पैसे मिळायला हवेत, पण ते लवकर मिळत नाहीत। तर अशीच एक सत्यकथा DOPPW ने शेअर केली आहे, जेणेकरून सर्व पेन्शनधारक जागृत होतील। मित्रांनो, पण त्याआधी आपण एक बघूया की कम्युटेशनचे संपूर्ण प्रकरण काय होते। मित्रांनो, हे श्री पवन कुमार 31 डिसेंबर 2020 रोजी भारतीय सैन्यातील सुभेदार पदावरून निवृत्त झाले। निवृत्तीनंतर त्यांना सुमारे 15 लाख रुपये पेन्शन कम्युटेशन रक्कम मंजूर करण्यात आली, परंतु ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा होऊ शकली नाही। या विलंबामुळे त्यांना गंभीर आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला। त्यांची थकबाकी मिळवण्यास त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु प्रक्रियेस विलंब होत राहिला। श्री पवन कुमार यांनी 20 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांची तक्रार सीपेनग्राम्स पोर्टलवर नोंदवली, मात्र PCDA ने बँकेला केवळ पत्र पाठवून ही तक्रार बंद केली। त्यानंतर त्यांची तक्रार पुन्हा नोंदवण्यात आली आणि DOPPW ने PCDA कडे पाठवली, परंतु हे प्रकरण बँक आणि PCDA यांच्यात अडकून राहिले, त्यामुळे तोडगा निघू शकला नाही। अनेक स्मरणपत्रे पाठवल्यानंतर आणि आंतरमंत्रीस्तरीय आढावा बैठकीमध्ये त्यांची बाजू मांडल्यानंतर पवन कुमारला ग्रॅज्युएटीचे 66,066 रुपये दिले गेले, परंतु पेन्शन कम्युटेशनची रक्कम अद्याप प्रलंबित होती। त्यांच्या सततच्या प्रयत्नामुळे 14.98 लाख रुपयाची पेन्शन कम्युटेशन रक्कम यशस्वीरित्या त्यांना अदा करण्यात आली। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।